नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। जमिनीच्या वादातून हिराबाई लक्ष्मण भारसकर कुटुंबाचं दिनांक 18 म्हणजेच आजपासून शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। शेवगाव तालुक्यातील दहिफळ येथील रहिवासी सौ हिराबाई लक्ष्मण भारसकर यांनी त्यांच्या शेतजमिनी संदर्भातील कथित बेकायदेशीर व्यवहार, जबरदस्तीने ताबा मिळवण्याचे प्रयत्न तसेच कुटुंबाला दिल्या जात असलेल्या धमक्यांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आमरण उपोषण सुरू करू असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे। निवेदनानुसार दहिफळ येथील गट क्रमांक 31 मधील 4000 हेक्टर क्षेत्र पूर्वी कसून खाण्यासाठी बक्षीस म्हणून देण्यात आले होते। मात्र या जमिनीचा परस्पर व्यवहारातून विक्री झाल्याचा दावा करण्यात आला असून संबंधित जमीन वाटपाचा दावा न्यायालयात प्रलंबित असतानाच खरेदी विक्री व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर असून न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याचबरोबर काही व्यक्तींकडून त्यांच्या ताब्यातील शेतजमिनीत नांगरणी करून पिके घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। यासाठी गुंडांच्या तसेच काही राजकीय हस्तक्षेपाच्या माध्यमातून दबाव टाकून कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे। या प्रकरणात काही व्यक्तींची नावे नमूद करून त्यांच्याकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। सौ भारसकर यांनी प्रशासनाकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली आहे। तसेच अर्ज दिल्यानंतर स्वतःला किंवा कुटुंबातील सदस्यांना कोणतीही हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या संदर्भात शेवगाव पोलीस निरीक्षकांकडे ही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी संबंधित कुटुंबाने केली आहे। मी जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत मोहन डोलारे, मानवी हक्क अभियान संघटनेचा एक सक्रिय कार्यकर्ता असून या ठिकाणी हिराबाई लक्ष्मण भारसकर यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी त्यांनी आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं जिल्ह्यातून सर्व कार्यकर्ते, जिल्हा अध्यक्ष लखन साळवे, मान्य अशोकराव भोसले, दत्तात्रेय गोडके सर आणि सहदेव चव्हाण साहेब हे या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी आलेले आहेत। यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी या ठिकाणचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी या कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाला प्रतिसाद दिला नाही। त्यांच्यावर एक प्रकारे खूप अन्याय केलेला आहे। त्या अन्यायाला खरं पाहता त्यांना मदत करायला हवी होती, परंतु तसे काही केले नाही। त्याच्यामुळं आज या ठिकाणी हिराबाई लक्ष्मण भारसकर यांना नाविलाजाने उपोषणासारखा मार्ग स्वीकारावा लागला। या ठिकाणी त्यांच्यावर तृतीयपंथीच्या साहाय्याने अन्याय अत्याचार होत आहे आणि समोरील वकील सकट ॲडव्होकेट सकट आहेत। त्यांनी त्यांच्या मंडळीच्या नावे शेत जमीन केल्यामुळं ते त्यांच्या ताब्यात घेण्यासाठी मारहाण व दडपशाहीचा वापर करीत आहेत। तरी त्यांना मान्य तहसीलदार साहेब आणि मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांनी तातडीने न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो व त्यांच्यावरचा झालेला अन्याय दूर होण्यासाठी आम्ही सर्व जिल्हा पदाधिकारी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना शेवटपर्यंत साथ देण्याचं मी ग्वाही देतो। लक्ष्मण भारसकर नाव आहे माझं। वकिलांनी म्हणजे आमच्या सासऱ्याकडून फसवणूक करून यांनी स्वतःच्या नावावर जमीन केली। आधी दुसऱ्याच्या नावावर केली, मग तिसऱ्याच्या स्वतःच्या बायकोच्या नावावर केली त्यांनी जमीन। जमीन करताना त्यांना आमचं काहीच त्याच्यात म्हणजे माझ्या मालकाचा नाही, नंदाचा नाही, सासऱ्याचा नाही, कोणाचाच नाही काही त्यात सही अंगठ घेतलं त्यांनी। आणि त्यांनीच शेती त्यांनीच घेतली, भांडण बी तेच लढतोय आणि सगळं काही त्यांनीच केलंय। आणि आम्हाला कचेरीत गेलं तर आमचा अर्ज घेत नाही। तर कचेरीतून चौकडनी फिरून आले, कुठं अर्ज घेतला नाही माझा त्यांनी। त्याच्यानंतर मला हे मार्ग सापडला, मी या मार्गात आले। आमची 12 तारखेला तहसीलदाराला 12 तारखेला चौकड म्हणजे मी नगर पासून तर शेवगाव पर्यंत 12 तारखेला सारी तक्रार देऊन इथपर्यंत आले। आता
तक्रार तर काहीच उत्तर नाही आलं मला. आमचे सगट वकील आहे समोर आम्हाला लढायला. आमचे गरुड वकील आहे. आता शेवट त्यांनी काय नाही सांगितलं, त्याचा ताबा आहे म्हणे, तुम्ही तुमच्याच्याने काहीच होऊ शकत नाही म्हणे. आमच्याकडे आमचे सगळे कागदपत्रे जुने आमचं वावर भेटलेले आहेत. 2 वर्ग मध्ये आधी वावर होतं, त्याच्यानंतर 1 वर्ग मध्ये केलेले आहेत. आणि थोडेसे जे झालं असेल ते मागचं इकले सासरे, त्याला आम्ही नाही काही. पण आता सध्या जी राहिली त्यात आमचे 4 हिस्से पाहिजे. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. हा दिलेत, सगळे पुरावे दिले आम्ही. शेवट आमची अशी मागणी काय, हे लोकांनी आम्हाला त्रास नाही दिला पाहिजे आणि आमचे 4 हिस्से पडले पाहिजे बरोबर. वारीस हक्काने आमचे 4 बरोबरच हिस्से पडले पाहिजे. कोणीच नाही आला आमच्याकडे, कोणीच नाही आलं. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.